तर बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नरसापूरमध्ये 9 मार्चला शरद पवार सभा घेतात आणि या सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे उपस्थित असतील। संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे प्रकृतीच्या कारणास्तव या सभेला येण्याची शक्यता जरा कमीच आहे। पवार आणि थोपटे कुटुंबियातील संघर्ष गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे। मात्र 4 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवारांकडून नरसापूरला संग्राम थोपटेंसोबत सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील। मंदार, थोपटे पवार हा राजकीय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीवरचा संघर्ष कसा आहे, काय समीकरण आहेत या एकत्र सभा घेण्याची, या दोघांनीही एकाच व्यासपीठावर दिसण्याची? शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दोन्हीही मूळचे काँग्रेसी आणि एकमेकांना लागून असलेले विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून म्हणजे बारामतीला जोडूनच असलेला भोर विधानसभा मतदारसंघ, इथून ते त्यांच्या उमेदीच्या काळात निवडून यायचे आणि अर्थातच एकमेकांचे प्रतिस्पर्धी देखील काँग्रेसच्या अंतर्गत जी काही स्पर्धा त्या काळी होती। आणि एक वेळ अशी होती की अनंतराव थोपटे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होते, मात्र शरद पवारांनी त्याला नकार दिला आणि ते मुख्यमंत्रीपद त्यांचं हुकलं, असा दावा अनंतराव थोपटेंच्या समर्थकांकडून आजतागायत करण्यात आला। आणि सुप्रिया सुळे मागील 3 टर्म खासदार आहेत, मात्र त्यांना भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाच्या असलेल्या थोपटेंकडून म्हणावी अशी मदत कधी मिळाली नाही। कारण शरद पवारांपासून अनंतराव थोपटेंपासून जो संघर्ष सुरू होता तो पुढे अजित पवार आणि त्यानंतर संग्राम थोपटे यांच्या काळात देखील पाहायला मिळाला। मात्र आता बदललेली समीकरणं आणि त्यानंतर थोपटे कुटुंब काय करणार हा प्रश्न होता। 4 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची जाऊन विचारपूस केली, प्रकृतीची विचारपूस केली। मात्र त्यानंतर शरद पवारांकडून 9 तारखेला भोर विधानसभेचा भाग असलेल्या नरसापूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आणि याला संग्राम थोपटे देखील उपस्थित असणार आहेत। त्यामुळे संग्राम थोपटेंना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपली लढत सोपी व्हावी यासाठी शरद पवारांनी स्वतःकडे वळवून घ्यायचं ठरवलंय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार उद्यापासून तब्बल 4 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाग असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत। सर्वात आधी ते पुरंदरला असतील, त्यानंतर बारामतीमध्ये तब्बल 3 दिवस ते मुक्कामी असणार आहेत, त्यानंतर भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघामध्ये नरसापूरला ते सभा घेतील, त्यानंतर इंदापूर आणि दौंड अशा या 5 विधानसभा मतदारसंघांचा शरद पवार दौरा करणार आहेत आणि स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालतायत शरद पवार, हे यातून दिसून येत आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।